चला तर मंडळी, आज बनवूया मस्त झणझणीत अशी लग्नाच्या पंक्तीत मिळणारी वांगे बटाट्याची भाजी। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही भाजी बनून तयार होते। सगळ्यात आधी तर त्याकरिता मी एक वाटण तयार करून घेणार आहे। तर मिक्सरच्या पॉटमध्ये चिरून घेतलेला कांदा, खोबऱ्याचे काप, लसूण, आलं, कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं। त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि तेजपान घालून वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं। आता यामध्ये बेसिक मसाले घालून घ्यायचे। घरी बनवून घेतलेला तिखट, काश्मीरी लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि हळद हे घालून थोडं पाणी घालून घ्यायचं, मसाले करपू नये म्हणून, आणि मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आणि टोमॅटोसुद्धा तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर कापून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे। बटाट्यासोबत थोडं मीठ घालून घ्यायचं आणि बटाटे झाकण झाकून 50% शिजवून घ्यायचं। फक्त मध्ये मध्ये याला चेक करत राहायचं। बटाटे 50% शिजल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेले वांगे घालून घ्यायची आणि वांग्यासोबत सुद्धा मीठ घालून घ्यायचं। पण हे लक्षात ठेवायचं की बटाट्यासोबत आपण मीठ घातलेलं होतं। त्यानंतर यामध्ये गरम पाणी सोडायचं आणि त्यावर झाकण झाकून भाजीला शिजू द्यायची। भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी आणि गरम मसाला घालून त्याला पाहिजे तेवढा रसा करून घ्यायचा आणि एक उकळी आणून घ्यायची। त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून भाजी खायला घ्यायची। अशी ही झणझणीत वांगे बटाट्याची भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा मग भातासोबत कशासोबतही खाली तरी भारीच लागते। चला तर मग, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।